आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। शिवडी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर सकाळी धाराशिवमधून मुंबईमध्ये दाखल झालेत। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई सीएसएमटी स्थानकात त्यांचं जल्लोषात स्वागत केले। काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी आपल्या 2 उमेदवारांची घोषणा केली। यामध्ये पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर शिवडीतून पक्षाचा निष्ठावंत चेहरा असलेल्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आणि काल धाराशिवमधून बाळा नांदगावकर ज्यावेळी आज मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळी मनसैनिकांनी सीएसएमटी स्थानकात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। आपण विधानसभा निवडणुकीमध्ये 225 ते 250 जागा लढवू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय आणि त्याचा श्री गणेशा काल त्यांनी केला। आपल्या 2 उमेदवारांची काल त्यांनी घोषणा केली। साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली आणि कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये आपल्या पक्षाची बाजू, सामान्य माणसांची बाजू, माझ्या शिवडीतील जी जनता आहे, लालबाग, परळ, माझगाव, शिवडी आणि मुंबईकर यांचे प्रश्न मांडण्यासाठी मला ती संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून ऋणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।